Hi everyone, welcome to Teachcraft Education, an online learning platform. As you know, आपण गणित आणि बुद्धिमत्ताची सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे काही MPSC मध्ये विचारलेले प्रश्न आहेत, जे PYQs आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत, ते आपण प्रॅक्टिस करत आहोत आणि आपण आतापर्यंत 4 भाग केलेले आहेत, म्हणजे 4 भागचे व्हिडिओज रेकॉर्ड केलेले आहेत आणि पोस्ट केलेले आहेत. यू कॅन गो अँड सी दॅट सो दॅट तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते मॅक्सिमम कव्हर होतील. आणि हा आज आपला 5वा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण जे काही फॉर्म्युले येणार आहेत, जे काही पॅटर्न्स येणार आहेत, वेगवेगळे सगळे प्रॅक्टिस करणार आहोत. ओके. अँड इफ यू रिअली लाईक आर लेक्चर्स, प्लीज लाईक करा. आणि जर तुम्हाला खरं समजत असेल किंवा नसेल समजत, किंवा तुम्हाला काही ॲडिशन करायचं असेल किंवा मला काही सजेस्ट करायचं असेल, यू कॅन डेफिनेटली गो अँड कमेंट आर व्हिडिओज अँड टेल अस की आपण अजून काय केलं पाहिजे किंवा तुम्हाला आवडले की नाही आवडले. ओके, मेनी स्टुडंट्स आर सपोर्टिंग अस, वी आर व्हेरी हॅपी टू सी इट. आणि असे सपोर्ट करत राहा, लाईक करत राहा आणि कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब करा. ओके, सो दॅट त्याची आम्हालाही खूप जास्त हेल्प होते. ओके, सो दॅट अजून तुम्हाला जास्त आवडत असेल तर त्याला शेअरही करा फॉरवर्ड. ओके, इट विल हेल्प अस अ लॉट. सो लेट्स गेट स्टार्टेड टू टुडेज लेक्चर विथ द टुडेज लेक्चर. ओके, सो बघूयात पहिला प्रश्न काय आहे. पहिला प्रश्न ASO प्रिलिम्स 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. आता आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे इथे आणि आपल्याला एक पॉईंट ही दिसतोय, म्हणजेच आपल्याला एक डेसिमल ही दिसतोय. जर तुम्ही माझे प्रिव्हियस क्वेश्चन्स प्रॅक्टिस केले असतील तर तुम्हाला माहिती आहे, मी तिथे तुम्हाला शिकवलेलं आहे की आपल्याला डेसिमल जेव्हा असे येतात तेव्हा ते डेसिमल कसे काढायचे असतात आणि त्याला एक होल नंबरमध्ये कसं कन्वर्ट करायचं असतं, हेही मी सांगितलेलं आहे डिटेलमध्ये. तरीही मी परत तुम्हाला एकदा एक्सप्लेन करते. ओके, सो इक्वेशन कसा दिलेला आहे. इक्वेशन असा दिला आहे, 97 अपॉन x इज इक्वल टू 24.25 इंटू 4 चा स्क्वेअर असं दिलेलं आहे. ओके, आणि हा जो x आहे ना, ह्याचा आपल्याला व्हॅल्यू काढायची, ह्याचा किती किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे. ओके, सो आता जर आपल्याला जेव्हा कधीही असं डेसिमल किंवा आपली असं व्हेरिएबल म्हणजेच XY AB असं दिलं असेल, तर जर आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला माहिती आहे की आपण इक्वेशन मध्ये त्याला लेफ्ट किंवा राईटला एकटं करतो आणि देन राईटला सगळे व्हॅल्यूज टाकतो आणि मग आपण इक्वेशनचं व्हॅल्यू फाइंड करतो. राईट, सो आपण एक्स काय सॉरी, आपण एक्स काय करणार आहोत, एक्स आपण राईट हँडला शिफ्ट करूयात. ओके, सो एक्स एकटा राहिला इथे आणि हा जो डेसिमल नंबर आहे तो मी खाली शिफ्ट करणार आहे. ओके, सो 97 हा जो पूर्ण नंबर आहे तो खाली गेला, म्हणजेच इथे मल्टिप्लाय मध्ये असेल तो इथे खाली अख्खा नंबर घेणार आहे मी, तसाच्या तसा इथे डिवाइड मध्ये जाईल आणि हा एक्स तसाच वरती जाईल. ओके, बिकॉज हा इथे डिव्हिजन मध्ये आहे, ते जाऊन तो मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहे, म्हणून मी इथे एकटा लिहिलेला आहे एक्सला आणि ह्याच्या खाली जाणार, म्हणून 97 अपॉन जे काही डेसिमल मध्ये खाली आहे तो नंबर इंटू 4 स्क्वेअर. हा पूर्ण भाग मी इथे खाली लिहिलेला आहे आणि एक्सला इथे वरती पाठवलेला आहे. ओके, आता आहे डेसिमलचा इश्यू. तर आता आपण इथे डिव्हिजन कसं करणार मॅम, हे तुमचा प्रश्न असेल. डेफिनेटली इट इज अ ऑब्वियस प्रश्न आहे हा. सो हा जो डॉट आहे तो आपण कसं काढणार, बिकॉज इथे डिव्हिजन थोडंसं डिफिकल्ट होईल, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, आता इथे नीट बघा. जर डेसिमल इथे आहे म्हणजेच पॉईंट इथे आहे, तर पॉईंट नंतर किती नंबर आहेत. जर आपल्याला हा डेसिमल काढायचा असेल तर पॉईंट नंतर किती नंबर्स आहेत, 2 नंबर्स आहेत. राईट, मग जर 2 नंबर असतील तर वरच्या नंबरला म्हणजेच न्यूमरेटरला आपण कशाने मल्टिप्लाय करणार, आपण गुणाकार कशाने करणार, 100ने करणार, कारण डेसिमल नंतर 2 नंबर आहेत. मग आपण काय करणार, वरचा नंबरला 2 शून्य म्हणजे 100नी गुणाकार करणार, कारण इथे पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत आणि हा पूर्ण नंबर आता डेसिमल निघालेला आहे, म्हणजेच पॉईंट निघालेला आहे, तर हा नंबर काय होणार, 2425 इंटू 4 स्क्वेअर म्हणजेच 16. बरोबर, 4 स्क्वेअर 4चा स्क्वेअर म्हणजेच 16. ओके, सो आता आपण मल्टिप्लाय करूयात, बघूया काय होतं. आता इथे 100 आणि 16 दिसतंय. आता मी याला 2नी डिवाइड करते. 2 4 जा 16, 2 5 जा 10, 0. परत इथे 2 2 जा 4, 25. राईट, आता अजून काय दिसतंय आपल्याला, आता इथे इथे 2नी तर डिवाइड नाही होणार, ह्याला करूया डिवाइड 25नी. 5 5 जा 5च्या टेबलनी करूयात. 5 5 जा 25, परत 5 4 जा 20 इथे, 5 8 जा 40 आणि 5 5 जा 25, 485. परत 5नी करूयात. 5 1 जा 5, 5 8 जा 40, 5 9 जा 45, 5 7 जा 35. परत 97 97 सेम दिसतंय, कट करा. 97 आणि 97 कट केलं तर काय राहिलं, एक्स इज इक्वल टू, वरती तर काहीच नाही राहिलं, म्हणजेच वरती 1 राहिला आणि खाली काय राहिला, खाली फक्त 2 राहिलेला आहे, बाकी सगळं कट झालेलं आहे. सो 2 राहिला, सो 1/2 म्हणजेच अर्धा, म्हणजेच डेसिमल मध्ये आपण कसं लिहितो, त्याला आपण 0.5 लिहू शकतो किंवा
0.50. इथला 0 पुढचा कॅल्क्युलेट नाही केला तरी चालतं. सो 0.50 इज द आन्सर, म्हणजेच अर्धा. 1/2 म्हणजेच अर्धा, आणि त्याला डेसिमल मध्ये आपण कसं लिहितो 0.50 किंवा 0.5. ओके, बरोबर आहे दोन्ही पण. सो 0.5 इज द आन्सर. आपण काहीच नाही केलेलं आहे इथे. पहिला सगळ्यात पहिला इक्वेशन लिहून घेतलेला आहे. हा एक्स इथे पाठवला आणि हा पूर्ण नंबर जो आहे तो खाली घेतलेला आहे. मग आपल्याला असं काहीतरी दिसतं. आणि 4चा स्क्वेअर मी इथे टोटल लिहिलेला आहे 16. आणि जेव्हा आपण याला डिवाइड मल्टिप्लाय जे काही आहे ते करतो, त्याच्यानंतर आपल्याला 1/2 म्हणजेच अर्धा. ओके, हे आपल्याला उत्तर मिळतं आणि अर्ध्याला आपण 0.50 किंवा 0.5 असं लिहू शकतो. सो आन्सर काय आहे, एक्सची व्हॅल्यू काय आहे 0.5. ओके, खूप जास्त सोपा प्रश्न होता. फक्त तुम्हाला डिव्हिजन जमलं पाहिजे, भाग करायला आलं पाहिजे. ओके, लेट अस मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन, जो कंबाईन ग्रुप मीन्स 2024 म्हणजेच रिसेंटचा क्वेश्चन आहे. दोन संख्यांचे मसावी म्हणजेच HCF, ओके, इंग्लिश वाल्यांसाठी, आणि लसावी म्हणजेच LCM अनुक्रमे 24 आणि 168 आहेत. म्हणजे 24 आणि 168, 24 आणि 168 आहेत. दोन्ही संख्या 1:7 म्हणजे 1:7 च्या रेशो मध्ये आहेत, या प्रमाणात आहेत. तर दोन्ही मधील मोठी संख्या कोणती? मोठी संख्या शोधायची आपल्याला. दोघांमधील मोठी संख्या कोणती? आणि रेशो दिलेला आहे. यावेळेस इथे नंबर नाही दिलेला आहे. जर आपण प्रिव्हियस क्वेश्चन प्रॅक्टिस केले तर आपल्याला माहिती आहे, जेव्हा कधीही दोन नंबर दिले असेल आणि LCM आणि HCF दिला असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, दोन्ही संख्यांचा गुणाकार इज इक्वल टू लसावी इंटू मसावी, हा याचा फॉर्म्युला आहे. पण इथे नंबर्स नाही दिलेला आहे, तर त्यांचा रेशिओ दिलेला आहे, दॅट इज 1:7. आता जर रेशिओ दिला असेल तर आपण काय करणार, एक्स कन्सिडर करणार आणि त्या टाइम्सच्या नंबरला मल्टिप्लाय करणार. म्हणजेच आपण कन्सिडर करणार की हा 1x आहे पहिला नंबर, मल्टिप्लाय बाय 7x म्हणजेच दुसरा नंबर, बिकॉज रेशिओ दिलेला आहे, आपल्याला एक्झॅक्ट नंबर दिलेला नाही आहे. सो आपण हाफ कन्सिडर करणार. आणि हा कोणत्या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग कन्सिडर करणार आपण, मल्टिप्लिकेशन ऑफ टू नंबर्स, म्हणजे जो टू नंबर्स ए आणि बी असतील तर A इंटू बी इज इक्वल टू LCM इंटू HCF. हा जो आहे हा याचा HCF, हा याचा फॉर्म्युला आहे. ओके, सो इथे टू नंबर्स आपल्याला जे समोरचे ए आणि बी आहेत ते दिलेले नाही आहेत, आपल्याला त्याचे रेशिओ दिलेला आहे. म्हणून इथे जो रेशिओच्या अकॉर्डिंग 1x इंटू 2x हा मी ए आणि बीच्या जागेवर लिहिलेला आहे. आणि लसावी आणि मसावी आपल्याला उजवीकडे लिहायचं आहे. सो मसावी काय आहे 24 आहे आणि लसावी काय आहे 168 आहे. तो मी लिहून घेतला अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला जो गिवन आहे. ओके, सो आता इथे मल्टिप्लिकेशन आहे. आता काय खूप मला असे करतील 8 इंटू एक्स असं करतील, बट इथे नीट बघा, इथे काय आहे गुणाकार आहे, म्हणजेच काय होणार आहे डबल होणार आहे त्याच. म्हणजे 7 1 7 आणि x इंटू एक्स काय होतं एक्स स्क्वेअर, गुणाकार केल्यावर एक्स स्क्वेअर होतो. ओके, आणि उजवीकडे काय राहतं 24 इंटू 168 168. ओके, आता इथे आपल्याला जर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, जेव्हा आपण एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करणार तेव्हाच आपल्याला सगळ्यात मोठा नंबर, आता 1x तर ऑब्व्हियसली मोठा नंबर नसणार, मोठा नंबर काय असणार आपला 7x आहे. इझी, मतलब खूप जास्त कॉमन सेन्स आहे की 1:7 जर नंबर दिला असेल तर कोणत्या कशाचा नंबर मोठा असेल 7x मोठा असेल ऑब्व्हियसली, कारण त्याच्याबरोबर जो मल्टिपल आहे जो 7 तो मोठा आहे, बरोबर. सो 7x हा नंबर ऑब्व्हियसली मोठा असणार. जर आपल्याला लहान विचारला असता तर आपण 1x चा फाइंड आउट केलं असतं. ओके, सगळ्यात पहिला आपल्याला x चा व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे, मग आपण 7x ऑब्व्हियसली पटकन फाइंड आउट करू शकतो, राईट. सो आपण एक्स स्क्वेअर लिहूयात आणि 24 इंटू 168 डिवाइड बाय 7. ओके, सो करा आता बघा किती येतं डिवाइड केल्यावर. 7 आणि हे डिवाइड होतं. सो 7 2 जा 14 आणि 7 4 जा 28. सो उत्तर काय आलं 24 इंटू 24. आता एक्स स्क्वेअर लिहिलाय, राईट. आता एक्स स्क्वेअर, आता मी ह्याला मल्टिप्लाय करून याचं उत्तर काढून परत फाइंड आउट करणार का एक्स स्क्वेअर? नाही, बिकॉज स्क्वेअर म्हणजे काय ए इंटू ए, बरोबर. तर मी आता परत फाइंड आउट करणार का? नाही, आपण मल्टिप्लाय नाही करणार, बिकॉज आपल्याला माहिती आहे ए स्क्वेअर काय असतं ए इंटू एच असतं. मग ए काय असेल एचं व्हॅल्यू एच असेल, राईट. जर आपण मी म्हटलं एक्स स्क्वेअर आहे ते ए इंटू ए आहे, तर एक्स काय असेल एक्स हा ए असेल, बरोबर. तर तसंच जर एक्स स्क्वेअर 24 इंटू 24 असेल तर एक्स काय असेल एक्स हा 24 असेल, बरोबर. एक्स हा 24 असेल. सो एक्स मिळाला. आता आपण आपल्याला मोठा नंबर शोधायचा आहे. सो मोठा नंबर काय आहे ऑब्व्हियसली 7x हा मोठा नंबर असणार आहे. सो मोठी संख्या काय असेल, मोठी संख्या इज इक्वल टू 7x.
म्हणजेच 7 इंटू एक्सची व्हॅल्यू पुट करा इथे, काय आहे 24. 168 म्हणजेच मोठी संख्या काय आली आपली 168 आहे का ऑप्शन मध्ये? येस 168. ओके, सो अशी होती हे फॉर्म्युला. आपल्याला जर माहित असेल की आपल्याला दोन संख्याचं मल्टिप्लाय केल्यावर म्हणजेच गुणाकार केल्यावर आपल्याला एलसीएम इंटू एचसीएफ मिळतं, हे जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर हे खूप जास्त सोपं होईल. आणि इथे रेशिओ दिलेला आहे, नीट बघायचं आहे. नंबर नाही दिले तर आपल्याला रेशिओ दिले होते, म्हणून आपण 1x आणि 7x त्याला कन्सिडर केला आणि इथे आपण लसावी आणि मसावीला गुणाकार केला. आणि 1x इंटू 7x काय तर 7x स्क्वेअर आणि 24 इंटू 168 तसाच लिहिला, बिकॉज तसंही आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणून त्याचं मल्टिप्लाय करून एवढं मोठं उत्तर करण्यात काही अर्थ नाहीये. हे असंच ठेवायचं आहे, बिकॉज जेव्हा आपण डिवाइड करतो तर आपल्याला कट करायला ते सोपं जातं, भाग करायला सोपं जातं म्हणून. ओके, तो इथे 7 आणि 168 ला कट केल्यावर 24 राहिला. सो 24 इंटू 24 म्हणजेच एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर जर 24 इंटू 24 असेल तर एक्स काय असेल? एक्स हा 24 असेल. सो मोठी संख्या काय असेल? ऑब्व्हियसली 7x आहे आणि 7x च्या जागेवर आपण 24 ही व्हॅल्यू टाकली. सो 7 इंटू 24 काय येतं? 168. अंडरस्टूड? खूप जास्त सोपा प्रश्न होता. जर तुम्हाला माहिती असेल रेशो कसं लिहितात म्हणजे 1:7 ला नंबरच्या फॉर्म मध्ये कसं लिहितात, आणि तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असेल ए इंटू बी इज इक्वल टू एलसीएम इंटू एचसीएफ म्हणजेच लसावी इंटू मसावी, जर तुम्हाला हे माहिती असेल तर तुमच्यासाठी हा प्रश्न खूप जास्त सोपा आहे. ओके, सो आय होप तुम्ही हे नोट डाऊन करत असाल. जर नोट डाऊन नसेल करत तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट डाऊन करून घ्या. हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, कसं सॉल्व्ह करायचं, पॅटर्न कसा बघायचा, नोट कसं करायचं, रेशो असेल तर काय करायचं, नंबर्स असतील तर काय करायचं, हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, सोपं जाईल तुमच्यासाठी. सो क्वेश्चन नंबर 1 पण तुम्ही तसाच स्टॉप करून पॉज करून नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, लेट अस मूव्ह ऑन टू द क्वेश्चन नंबर 3, जो क्लार्क 2015च्या एक्झामिनेशन मध्ये विचारलेला होता. सो आपल्याला एक इक्वेशन दिलाय, x इज इक्वल टू 3.42 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 3.42 इंटू 1.22 प्लस 1.22 चा स्क्वेअर. तर x ची व्हॅल्यू काय विचारली आपल्याला, म्हणजे ही x ची व्हॅल्यू काय असेल? जर तुम्ही नीट बघितलं 3.42 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 3.42 इंटू 1.22 प्लस 1.22 चा स्क्वेअर असं दिलेलं आहे, राईट? आता तुम्ही जर नीट व्यवस्थित ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला एक पॅटर्न लक्षात येईल, इफ यू आर विजिलंट इनफ. इथे बघा 3.42 राईट, आणि अजून एक नंबर आहे इथे 1.22 राईट. आपल्याला दोन नंबर सेम दिसतात, इथे दोन सेम दिसतात आणि इथे दोन सेम दिसतात. तर आपल्याला ह्याच्यामधून आपल्याला एक पॅटर्न लक्षात येतो की हा जो आहे हा कोणता फॉर्म्युला फॉलो करतोय, हा फॉलो करतोय दिस फॉर्म्युला. नोट इट डाऊन. जर आपण ह्याला ए कन्सिडर केलं, ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर, दिसतोय का तसाच पॅटर्न? ए म्हणजे 3.42 चा स्क्वेअर मायनस आला मध्ये 2 आला, नंतर ए जर हा असेल तर 3.42, बी जर हा असेल तर 1.22 आणि प्लस प्लस आणि बी चा स्क्वेअर म्हणजेच 1.22 चा स्क्वेअर. सो जर तुम्ही ह्याला असं कन्सिडर केलं की हा ए आहे, राईट, हा ए आहे आणि हा बी आहे, हा बी आहे, तर आपल्याला हा असा पॅटर्न दिसतोय, राईट? सो जर हा असा पॅटर्न दिसत असेल तर ह्याचं एक फॉर्म्युलाचं हे एक उत्तर आहे. तर ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला येतो, तो फॉर्म्युला काय आहे? ए मायनस बी चा स्क्वेअर, ए मायनस बी चा स्क्वेअर. सो जेव्हा कधी ए मायनस बी स्क्वेअर आलं तर त्याला लॉंग फॉर्म मध्ये आपण कसं लिहितो? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, जिथे ए आपल्याला माहिती काय आहे 3.42 आणि बी काय आहे 1.22, राईट? हा एक इक्वेशन, हा एक फॉर्म्युला आहे, नोट डाऊन करून घ्या. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट, खूप जास्त इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा. ओके, तर ह्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? ह्याच्यानंतर आपण हे जे काही इक्वेशन्स दिलेले आहेत म्हणजे ह्याला आपण हा आता लॉंग फॉर्म मध्ये दिलेला आहे, आता हा जो शॉर्ट करायचा आहे एवढाच करायचा आहे. सो ह्याच्यामध्ये हे ए आणि बी चे व्हॅल्यूज पुट करा. सो इथे हे बघा, इथे आपण पुट करणार आहोत. ओके, सो सगळ्यात पहिला काय आलाय ब्रॅकेटच्या आतमध्ये? ए आलाय. सो ए काय आहे 3.42 मायनस, सो मायनस बी काय आहे 1.22 आणि याचा स्क्वेअर इथे. ओके, याचा स्क्वेअर तसंच मी नोट डाऊन करून घेतलेला आहे.
सो आता आपण काय करणार, सगळ्यात पहिला आतमधला ब्रॅकेट. आता हे सोपं झालंय राईट. आता एवढं सगळं आपण प्लस मायनस करण्यापेक्षा जर तुम्हाला फॉर्म्युला असेल तर ते 1 सेकंड मध्ये सॉल्व्ह होऊ शकतं राईट. आपल्याला फक्त मायनस करायचं आहे आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे राईट. आता ह्याला मायनस केल्यावर काय उत्तर येतं, 3.42 ला 1.22 ने मायनस केल्यावर काय येतं उत्तर, फाइंड आउट करा. 0 2 2 आणि 2.22 चा स्क्वेअर. आता इथे परत डेसिमल आहे, 22 दिसतोय आपल्याला राईट. सो 22 चा स्क्वेअर काय आहे, जर तुम्हाला माहिती असेल 22 चा स्क्वेअर काय आहे, 484. 22 चा स्क्वेअर 484 हा आहे राईट. सो 2.2 चा स्क्वेअर काय असेल, डेसिमल लक्षात ठेवा. आणि हा 0 आपण नाही कन्सिडर केला तरीही चालतं ओके, बिकॉज हा इथे आहे ना एका नंबरच्या नंतर, कन्सिडर नाही केला तरी चालतो. सो 2.2 चा स्क्वेअर काय असेल, हाच असेल. फक्त डेसिमल नंतर किती नंबर आहे, 1 आहे. पण 1 चा स्क्वेअर आलाय म्हटल्यावर डेसिमल नंतर 2 नंबर आले पाहिजे, त्याचाच डबल नंबर आले पाहिजे. सो 4.84 हाच नंबर, फक्त इथे डेसिमल नंतर 1 डिजिट आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून डेसिमल नंतर 2 डिजिट. ओके, सो व्हॉट इज द आन्सर फॉर दिस, इट इज 4.84. सो या इक्वेशनची व्हॅल्यू काय आली, 4.84. 4.84. आय होप तुमच्यासाठी सोपं असेल ओके, म्हणजे कळलं असेल तुम्हाला जे काही मी सांगितलं. सगळ्यात पहिला आपण पॅटर्न बघितला की आपल्याला एक नंबर काय दिसतात, रिपीटेड दिसतात 2 टाइम्स. आणि मग आपण एक फॉर्म्युला फाइंड आउट करायचा प्रयत्न केला त्यामधून, आणि आपल्याला असं कळलं की हे जे आहे हा ह्या इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आहे, a² - 2ab + b². आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्या इक्वेशनचं उत्तर काय येतं, a - b चा स्क्वेअर राईट. आणि मग ह्या a आणि b मध्ये ते व्हॅल्यूज पुट ऑन केली. सो a - b² च्या जागेवर ती व्हॅल्यू पुट ऑन केली इथे. सो a काय होता, a आपला 3.42 होता, b काय होता आपला 1.22 होता, ती व्हॅल्यू पुट केली आणि इथे स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअर दिलेला आहे. आता ह्या दोघांना जेव्हा मायनस करतो, आता आतमधल्या सगळ्यात आधी जेव्हा स्क्वेअर मध्ये असं दिलेलं असतं तर आतमधले फंक्शन आधी करून घ्यायचं आणि मग त्याचा स्क्वेअर करायचा ओके. सो इथे आतमधलं हे जे सबट्रॅक्शन केल्यावर काय येतं, 2.20 येतं आणि त्याचा पण स्क्वेअर बघायचा आहे. सो 22 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 484 येतो आणि 2 आहे तिथे, म्हणजेच 2.2 आहे म्हटल्यावर 2 ह्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे डेसिमल 2 डिजिटच्या आधी ओके. सो त्याचा स्क्वेअर 4.84, तो आन्सर इज 4.84 ओके. व्हेरी इझी क्वेश्चन. ओके, लेट अस मूव ऑन अहेड टू द 4th क्वेश्चन. बघूयात. MPSC CSAT 2017 चा प्रश्न आहे. सो दिलंय, जर एका संख्येच्या दुप्पटीपेक्षा, म्हणजेच एका संख्येच्या दुप्पटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्याच संख्येच्या तिप्पटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा. आता जर आपण व्यवस्थित ह्याला बघणार तर आपल्याला माहिती आहे हा जो क्वेश्चन आहे तो कसा आहे, हा इक्वेशनचा प्रश्न आहे. म्हणजेच आपल्याला इक्वेशन रेडी करायचं आहे आणि मग उत्तर फाइंड आउट करायचं आहे ओके. 3 ने लहान, 2 ने लहान, दुप्पट तिप्पट हे असे आलेले आहेत राईट, असे वर्ड आलेले आहेत. तर आपण नीट वाचूयात आधी. एका संख्येच्या तिप्पटीपेक्षा, जर मी x ही संख्या कन्सिडर केली तर त्याचं तिप्पट किती असेल, 3x राईट. आणि 3 ने लहान, दुप्पट दिलाय, सो दुप्पट म्हणजेच 2x राईट. जरी ही संख्या x असेल तर त्याचं दुप्पट किती असेल, 2x. आणि 3 ने लहान आहे म्हणजेच 3 मायनस लहान म्हटल्यावर त्याच्यामध्ये 3 आपल्याला सबट्रॅक्ट करावे लागणार. आणि दुसरं काय दिलंय, ही त्या संख्येपेक्षा तिप्पटीपेक्षा, दुसऱ्या इक्वेशनचा. आता हे झाला पहिला भाग ओके, हा झाला याचा पहिला भाग. आता दुसऱ्या पार्ट कडे जाऊया. दुसरा पार्ट आहे, हा आहे दुसरा पार्ट ओके. तर दुसरा पार्ट काय आहे, अधिक. म्हणजेच संख्येच्या तिप्पटीपेक्षा, तिप्पट संख्या त्याच्यापेक्षा किती, 2 ने अधिक आहे. सो 2 ने अधिक म्हणल्यावर आपण +2 टाकणार ओके. तिप्पट आहे आणि 2 अधिक आहे, सो 3x + 2 झालं इक्वेशन. आणि त्याच्या पुढे काय दिलंय, संख्या इतकीच आहे, म्हणजेच दोन्ही काय आहेत, इक्वल आहेत, दोन्ही सेम आहेत. बिकॉज दोन्हींची इक्वेशन, दोन्ही संख्या आहेत त्या सेम आहेत. सो मध्ये काय टाकणार आपण, इक्वेशन इक्वल साइन टाकणार आणि आपल्याला फाइंड आउट करायचं. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हे तिसरा भाग झाला प्रश्नाचा ओके. आपल्याला फाइंड आउट हे करायचं आहे, फाइंड 5 पटीपेक्षा म्हणजेच 5x, त्या नंबरचा 5 पट म्हणजेच 5x. आणि त्यामधून
5 ने लहान म्हणजेच 5 मायनस आपल्याला हे फाइंड आउट करायचे आहे. याची व्हॅल्यू किती हे आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता या दोघांमध्ये कॉमन काय आहे? एक्स. म्हणजे जर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू इथे सापडली तर आपल्याला ह्याचं उत्तर समजून जाईल. सो आपण एक्स कसा फाइंड आउट करणार? काहीतरी बेस असला पाहिजे त्याला, राईट? काहीतरी सपोर्ट असला पाहिजे, तेव्हा आपण इथे एक्स टाकून ही व्हॅल्यू काढणार. सो आपण ती एक्स कुठून फाइंड आउट करणार? याच्यातून, ह्या इक्वेशन मधून, राईट? आता एक्स चे टर्म जे सारखे सारखे आहेत त्यांना एक साइडला करा आणि जे इकडचे आहेत त्यांना एक साइड करा. सो एक्सला जर मी इकडे सेंड केलं म्हणजेच 3x आणि हा प्लस मध्ये आहे तर इथे जाऊन काय होणार? मायनस. सो मायनस 2x. ओके. आणि कधी इक्वेशन लिहिताना आपण असा एरो टाकतो, इक्वल टू टाकत नाही. ओके, लक्षात ठेवायचा. मधला इक्वेशन असा आला. आता इथे 2 ला काय करणार? इथे पाठवणार म्हणजेच -3 ऑलरेडी आहे आणि इकडे +2 इकडे गेल्यावर काय होणार? मायनस होणार म्हणून -2. ओके, हा प्लसचा इकडे गेल्यावर काय होतो? मायनस होतो. नेक्स्ट आता 3x - 2x. सो 3 - 2 काय येतं? 1 येतं आणि x - x तसंच राहणार. सो x 3x मधले 2x गेले, किती राहिला? 1x. सो 1 लिहायची गरज नाहीये, आपण कोएफिशियंट मध्ये फक्त x लिहिणार. सो इथे काय? मायनस मायनस प्लस होणार. ओके, सो मायनस मायनस प्लस म्हणल्यावर 3 + 2 काय येतं? 5 येतं आणि मोठ्या नंबरला काय आहे? मायनस साइन आहे म्हणून आपण मायनस टाकणार. आता आपल्याला x ची व्हॅल्यू ही मिळालेली आहे. x काय आहे? x ची व्हॅल्यू आहे -5. आता इथून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आपण. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण पुट करणार नाही, आपल्याला हे शोधायला सांगितलं होतं ह्याची व्हॅल्यू. काय होईल की खूप लोक काय करतील, इथेच x ची व्हॅल्यू मिळाली -5, सो -5 टिक करतील. म्हणून इथे खूप जास्त केअरफुली आपल्याला प्रश्न वाचायचा आहे की विचारलं काय आहे. ओके, एक एक काय करतात की कम्प्लीट क्वेश्चन नाही वाचत आणि काय करतात, इथे जर आपल्याला -5 हे उत्तर मिळालं तर पटकन -5 ला टिक करतात आणि मग त्यांचे मार्क्स मिस होतात, राईट? सो इथे 5x - 5 आहे. सो इथे आपण काय करणार? ही जी x ची व्हॅल्यू आहे ती पुट करणार. सो व्हॉट इज x ची व्हॅल्यू? आता -5 आहे. सो या इक्वेशन मध्ये टाकायची आहे 5x - 5. सो 5 × -5. ओके, x च्या जागेवर मी फक्त -5 टाकलेला आहे. सो 5 × -5 -5 विच गिव्स 5 × 5 काय येतं? 25. बट एक नेगेटिव्ह साइन आहे ना दोघांमध्ये म्हणून याला मायनस लागणार. ओके, आणि परत इथे -5 तसाच आला आणि मायनस मायनस आपल्याला माहिती आहे प्लस होतो. सो 25 + 5 इज 30 आणि मोठा नंबर इथे 25 आहे आणि 25 ला काय आहे? नेगेटिव्ह साइन आहे म्हणजेच मोठ्या नंबरला मायनस साइन आहे तर इथे मायनस साइन लागणार. सो आन्सर काय आलं? 5x - 5 चा आन्सर काय आहे? -30 आन्सर आहे. ओके, सो याची व्हॅल्यू काय आहे? याची व्हॅल्यू आहे -30. खूप जास्त इझी क्वेश्चन होता. फक्त तुम्हाला ह्याच्यापासून पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 असे पार्ट करून ह्याचे इक्वेशन बनवायचं होतं. तेच इक्वेशन मी इथे बनवलं. सगळ्यात पहिला दुप्पट आणि 3 लहान म्हटल्यावर 2x - 3 केलं आणि तिप्पट आणि 2 जास्त 2 अधिक म्हटल्यावर इथे, आणि हे दोघे इतकेच आहेत म्हणजे सेम आहेत दोन्ही. सो म्हणून दोघांमध्ये इक्वल टू साइन टाकला. आणि जेव्हा आपण यांना सॉल्व्ह करतो, x च्या व्हॅल्यू एका साईडला टाकतो आणि हे जे नंबर्स आहेत ते एका साईडला टाकतो, तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळते. x = -5 आणि तीच x ची व्हॅल्यू हे फाइंड आउट करायचं आहे. 5x - 5 इथे या x ची व्हॅल्यू टाकली -5 तर आपल्याला उत्तर येतं -30. ओके, खूप जास्त इझी होतं, राईट? सो 4th क्वेश्चन इज डन. लेट अस मूव ऑन अहेड टू द 5th क्वेश्चन. सो 5वा प्रश्न क्लर्क 2014 च्या एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, संख्यांची सरासरी 40 आहे. ओके, संख्यांची जी सरासरी म्हणजेच ऍव्हरेज सरासरी म्हणजे ऍव्हरेज काय आहे? 40 आहे. परंतु त्यात एक संख्या 40 ऐवजी 17 घेण्यात आली तर वास्तव सरासरी किती? म्हणजेच जी ओरिजिनल ऍव्हरेज आहे ती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो ऍव्हरेज मध्ये काय झालंय? 42 घ्यायचं होतं पण त्याच्या जागेवर 17 हा नंबर घेतलेला आहे. सो 17 काय झालाय? आता इथे जर ऍव्हरेज मी काढला, ओके, इथे खूप सारे नंबर्स आहेत आणि त्यांचा ऍव्हरेज काढला तर इथे आपल्याला काय घ्यायचं होतं? 42 हा नंबर घ्यायचा होता पण त्याच्या जागेवर हा 17 टाकलेला आहे म्हणजेच हा चुकीचा नंबर आहे आणि ऍव्हरेज ही काय आलाय? चुकीचं आलेलं आहे. सो ऍव्हरेज मध्ये काय करणार आपल्याला? आता हा 17 काय करायचा आहे? काढायचा आहे आणि हा 42 पुट इन करायचा आहे, राईट? सो आता आपण कसं करणार? जर हा 42 आता हा 17 ऍव्हरेज मध्ये आलाय म्हणजेच त्या नंबरच्या ऍडिशन मध्ये आलाय म्हटल्यावर 17 चुकीचा टाकला गेलाय म्हणजे 17 काय झालाय? जास्त झालेला आहे. 17 त्या ऍव्हरेज मध्ये जास्त झालेला आहे. तो 17 आपल्याला काढायचा आहे. मग आपण काय करणार? हा 17 मायनस करणार. ओके, 17 काढायचा आहे म्हटल्यावर आपण 17 मायनस करणार आणि काढून घेणार आणि आपल्याला टाकायचा काय आहे? 42. सो आपण काय करणार? 42 हा प्लस करणार, राईट?
सो आपल्याला 42 टाकायचं आहे म्हणून आपण 42 ऍड करणार. सगळ्यात पहिला 17 मायनस करणार, म्हणजे 17 त्या ऍव्हरेज मधून काढायचा आहे जो चुकीचा आहे नंबर. मग आपल्याला 17 जर मायनस करायचं असेल तर आपण -17 करणार आणि आपल्याला काय ऍड करायचं आहे, आपल्याला 42 त्याच्यामध्ये टाकायचं आहे. सो आपण 42 ऍड करणार. ओके, अधिक करणार. सो आपण कसं करणार, आपल्याला माहिती आहे ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे. ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय होता, सगळ्या संख्यांची बेरीज अपॉन नंबर ऑफ टर्म्स किती आहेत, म्हणजेच किती नंबर आहेत ते, राईट. सो संख्या किती आहेत, ऍव्हरेज काय आहे म्हणजे सरासरी काय आहे, संख्यांची बेरीज आपण संख्या किती आहेत त्या, राईट. सो आता इथे आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिला ओरिजिनल ऍव्हरेज काढायचा आहे आपल्याला. डुप्लिकेट ऍव्हरेज दिलेला आहे. सो ओरिजिनल ऍव्हरेज काय असेल, कितीनी वाढलंय आणि कितीनी घटलंय ते, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 42 ऍड करायचं आहे म्हणून +42 लिहिलंय आणि आपल्याला 17 काय करायचा आहे, तो चुकीचा ऍड केला गेलाय. सो 42 काय करणार, 17 काय करणार आपण मायनस करणार, बिकॉज 17 हा एक्स्ट्राचा आहे तो आपण काढणार आणि टाकणार काय, आपण 42 टाकणार. अपॉन काय, आपण किती संख्या आहेत, किती आहेत, 50 संख्या दिलेल्या आहेत म्हणून आपण डिवाइड बाय 50 करणार. ओके, नंबर ऑफ टर्म्स किती आहेत, किती संख्या आहेत त्याच्यात, 50 संख्या आहेत म्हणून आपण 50 खाली लिहिलंय आणि आपण किती मायनस करणार, किती ऍड करणार, 17 काढणार आणि 42 ऍड करणार. सो किती येतं, 42 - 17 25/50 विच इज 1/4. आणि आपल्याला माहिती आहे 1/4 म्हणजेच 0.25, राईट. माहिती पाहिजे तुम्हाला, 1/4 म्हणजेच डेसिबल मध्ये 0.25. ओके, आणि 0.25 काय आलंय उत्तर, पॉझिटिव्ह आलंय, म्हणजेच प्लस मध्ये आलंय. याचाच अर्थ आपल्याला ओरिजिनल ऍव्हरेज मध्ये 0.25 हा ऍड करायचा आहे, बिकॉज हा पॉझिटिव्ह आलाय. जर हा नेगेटिव्ह आला असता तर आपण जो आपल्याला जी प्रिव्हियस जे आपल्याला इथे चुकीचे ऍव्हरेज मिळाले त्यामधून आपण 0.25 मायनस केलं असतं, बट इथे प्लस वाला जर आलाय सो आपण 0.25 त्या सरासरीमध्ये ऍड करणार आहोत. ओके, सो चुकीची जी सरासरी आहे प्लस ओरिजिनल ऍव्हरेज, ओरिजिनल जी सरासरी आहे म्हणजे सरासरी मधला जो डिफरन्स आहे. ओके, ओरिजिनल ऍव्हरेजचा जो फरक आहे, सॉरी, हा सरासरीचा फरक होता ओरिजिनल आणि जे चुकीचे निघालेले आहे ते त्याच्यामधला. ओके, तर हा फरक आहे. सो ओरिजिनल सरासरीचे फरक. सो किती आहे, चुकीची सरासरी काय होती, 40 होती, राईट. आणि त्यामधले काय सरासरीचा फरक किती होता, +0.25. मायनस असतं आपण मायनस केलं असतं, बट इथे ऍड करायचं आहे. सो किती आला, 40.25. सो 40.25 ऑप्शन मध्ये नाही आहे. ओके, जस्ट अ सेकंड. 40.25 हे बरोबर उत्तर आहे याचं. ओके ओके ओके, सो इथे 25 2 येतं. ओके, सॉरी. सो इथे अर्धा येणार, सो इथे 0.5 आन्सर येणार. सो 40 + 0.5, सो 40.5 इज आन्सर. सो 40.5. ओके, इथे 25 1 जा 25, 25 2 जा 50 येतं. सो 1/2 इज आन्सर. आणि 1/2 म्हणजे माहिती आपल्याला काय असं, अर्धा म्हणजे 0.5. आणि आपल्याला हा प्लस मध्ये उत्तर मिळालंय. फरक जो आहे तो प्लस मध्ये आहे म्हणून आपल्याला हा फरक काय करायचा आहे, ऍड करायचा आहे, म्हणजेच प्लस करायचा आहे. सो चुकीची सरासरी काय होती, 40 होती आणि त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे म्हणून आपण 0.5 हा इथे ऍड केलेला आहे. सो 40 मध्ये 0.5 जर ऍड केलं तर काय येतं, 40.5. सो आपलं उत्तर काय आहे, 40.5.
हा पण इझी क्वेश्चन होता राईट. कधी हे ऍव्हरेज मध्ये जर असं लिहिलं असेल ह्या नंबर ऐवजी हा नंबर, तर आपल्याला काय प्लस करायचं आणि काय मायनस करायचं माहिती आहे. आपल्याला जो चुकीचा नंबर दिलेला आहे तो काढायचा आहे, म्हणजेच मायनस करायचा आहे, आणि जो बरोबर नंबर आहे तो आपल्याला प्लस करायचा आहे. मग आपल्याला काय मिळतो, आपल्याला त्यामधला फरक मिळतो राईट. आणि त्यामधला फरक जो असतो तो आपल्याला त्या सरासरीमध्ये, म्हणजे जो चुकीची सरासरी आहे त्यामध्ये वाढवायची किंवा कमी करायची ते आपल्याला फरक मधून कळतं. तेवढंच वाढवायचं. प्लस असेल तर फरक, जर प्लस वाला असेल तर ऍड करायचं, आणि जर फरक मायनस आला असेल तर त्या जी चुकीची सरासरी आहे त्यामधून मायनस करायचा आहे. ओके, व्हेरी इझी क्वेश्चन. ओके, लेट अस मूव ऑन अहेड. प्रश्न क्रमांक 6 आहे. टॅक्स असिस्टंट मेन्स 2021 चा प्रश्न आहे हा. हा प्रश्न काय आहे, जे काम राजू 60 दिवसांत करतो तेच काम संजू 40 दिवसात करतो. सो राजू किती दिवसांमध्ये करतोय, 60 दिवसांमध्ये, आणि संजू 40 दिवसांमध्ये करतोय. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील. सो असं विचारलंय की दोन्ही मिळून जर राजू किती 60 दिवसांमध्ये करतोय आणि संजू 40 दिवसांमध्ये करतोय, सो दोन्ही मिळून किती दिवसांमध्ये करतील हे आपल्याला विचारलेलं आहे. बरोबर. जर आता आपल्याला माहिती आहे, आपण इथे काय दिलंय, इथे पण दिवसांमध्ये दिलंय आणि इथे पण दिवसांमध्ये दिलंय, आणि इथे पण उत्तर पण दिवसातच फाइंड आउट करायचं आहे. एकच युनिट आहे. सो कधी कधी आपल्याला मिसअंडरस्टँडिंग होते की इथे जर असं दिवसांचा प्रश्न दिलाय तर आपण आवर्स, वर्क आणि डेजचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करू, बट नाही, इथे दिवस 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 दिलाय राईट. सो आपण काय करणार, एक फॉर्म्युला आहे ह्याच्यासाठी. काय फॉर्म्युला आहे, ए इंटू बी अपॉन ए प्लस बी. ओके, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो ए म्हणजेच काय, ए म्हणजे जे राजूने किती दिवसांमध्ये काम केलेलं आहे ते ए आहे, हे ए आहे, आणि संजूने किती दिवसांमध्ये काम केलेलं आहे 40, हे बी आहे. सो आता ही व्हॅल्यूज इथे पुट डाउन करायचे आहेत. सो व्हॉट इज ए, ए इज 60 राईट, आणि बी काय आहे, संजूचे डेज किती आहेत 40, इंटू आहे वरती, आणि खाली काय आहे प्लस आहे राईट. सो असं फाइंड आउट करतात, जर दोघे मिळून किती दिवसामध्ये काम करतील किंवा तिघे मिळून किती दिवसांमध्ये काम करतील, हे जर असा प्रश्न आला असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करतो. ओके, आणि तिघांचं काय असतं, युनिट सेम असतं. आता इथे डेज 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 दिलं आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. ओके, सो 60 इंटू 40, 6 4 चा काय तर 24, आणि 2 0 आहेत ना म्हणून 2 0 लावायचे समोर, आणि 60 प्लस 40 काय येतं 100. ओके, आणि 2 0 कट झाले, राहिला काय 24. सो किती दिवस, दोघे मिळून किती दिवसांमध्ये ते काम करतील, 24 दिवस. ओके, सो व्हॉट इज आवर आन्सर, आवर आन्सर इज 24 डेज, 24 दिवस, 24 दिवस. खूप जास्त सोपा प्रश्न होता. तुम्हाला हे पॅटर्न कळला पाहिजे की जेव्हा असे कधीही राजू, संजू, असे कोणी दोन ह्युमन बिंग्स दिले असतील किंवा दोन काही दिलं असेल, वर्कर्स दिले असतील, आणि त्यांचं असं जर फाइंड आउट करायचं असेल, आपल्याला सांगितलं असेल की तो इतक्या इतक्या दिवसांमध्ये हा काम करतोय, तो काम करतोय, तर किती दिवसांमध्ये होईल असं. कधी कधी तुम्हाला इथलेही दिवस दिले असतील की दोघांनी मिळून 24 दिवसांमध्ये काम केले, दोघांनी मिळून 24 दिवस मध्ये काम केलं. सो आता संजू किती दिवसांनी काम करतो हे फाइंड आउट करा. ओके, सो राजूनी 60 केलं आणि संजूच्या जागेवर आपण काय लिहिणार, बी लिहिणार. ओके, आणि इथे 60 लिहिणार, ते बी लिहिणार, इथे 24 लिहिणार, आणि मग आपण बी ची व्हॅल्यू ही फाइंड आउट करणार. कधी कधी असंही उलटा प्रश्न विचारू शकतात. ओके, की आपल्याला दोन्ही मिळून किती दिवसांमध्ये काम करतात हे दिलेलं आहे, आणि आपल्याला इंडिव्हिज्युअली विचारतात की ह्याने एकट्याने किती दिवसांमध्ये काम केलं असेल, असाही प्रश्न विचारू शकतात. ओके, पॅटर्न सेमच आहे, फक्त कोणती व्हॅल्यू कुठे टाकायची हे तुम्हाला कळलं पाहिजे. जेव्हा दोघांचे मिळून विचारतात तेव्हा आपण इथली व्हॅल्यू फाइंड आउट करतो राईट, आणि एकट्याचं विचारलं असेल तेव्हा ए किंवा बी जे काही आहे ते कन्सिडर करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. एका थैलीत 1 रुपयांची 50 पैशांची, एका रुपयांची, आता बघा इथे एका कसं दिलेलं आहे, एक रुपयाची कसं दिलंय, 1 रुपये, एक हे वर्ड्स मध्ये दिलेलं आहे, आपल्याला नंबर नाही दिलेला आहे. सो कधी कधी वाचताना काय होतं, वाचताना आपल्याला कन्फ्युजन होतं की 1 रुपये म्हणजे आपण ते कन्सिडर नाही करत, मग आपलं उत्तर काय तर चुकीचं येतं. सो एकदा दोनदा प्रश्न रीड करायचा. ओके, नेक्स्ट काय दिलंय, 50 पैशांची व 25 पैशांच्या नाण्यांची संख्या समान असून, समान आहे तिघांच्या नाण्यांची जे काही संख्या आहे नाण्यांची ती सेम आहे, एकूण 105 रुपये आहेत. या तिघे जर आपण घेतले तर यांची संख्या काय आहे, यांचे जे रुपीज आहेत ते 105 आहे, म्हणजे सेम आहे. ओके,
ओके, सो ह्या तिघांची नाण्यांची किंमत काय आहे? सगळ्या तिन्ही नाण्यांची किंमत येते 105 रुपये. ओके, तर प्रत्येक प्रकाराच्या नाण्यांची संख्या किती? सो आता आपल्याला काय विचारायचं? आपल्याला विचारलं की प्रत्येक संख्यांची म्हणजे प्रत्येक नाण्यांची संख्या किती? ओके, तर आता आपल्याला माहिती आहे की तिन्ही जे नाणे आहेत ते सेम संख्येत आहेत, पण त्यांना मिळाल्यावर 105 रुपये होतात. हे आपल्याला एक हिंट आहे. तर आपण काय करणार आहे? याच्यासाठी आपण सगळ्यात पहिला एक टेबल करणार. Okay, so we'll insert a table first. Just give me a second. Okay, suppose मी हा टेबल असा केला. ओके, हा होता आपला प्रश्न. And just let me set it. Right, अजून छोटा करते. हा, ओके, सो हा आपलं असं होतं. राईट, सो ह्याच्यामध्ये जर असं दिलं असेल, सगळ्यात पहिला आपण नाणी लिहून घेऊयात कोणकोणते आहेत. नाणी, आणि इथे आपण काय लिहिणार? इथे आपण लिहिणार त्यांची किती संख्या आहे ती. राईट, त्या नाण्यांची संख्या किती आहे ती लिहिणार आपण इथे सेकंड टेबल मध्ये, आणि इथे आपण लिहिणार की ह्यांची किंमत किती आहे ती. ओके, ह्या संख्यांची जी प्राइस किती आहे म्हणजे टोटल किती आहे. ओके ओके, सो आता इथे नाणे किती दिलेत? 1 रुपयाची एक आहे, मग 50 पैसे आहेत, राईट, आणि 25 पैशांचे आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की 1 रुपये म्हणजेच राईट. असे 3 टाईपचे नाणे दिलेले आहेत आणि यांची संख्या किती आहे? आता आपल्याला किती? 25 पैशांच्या नाण्यांची संख्या. आता इथे सपोज आपण जर ऑप्शन वाईज गेलो, बिकॉज आपल्याला संख्या माहित नाहीये, सो आपल्याला हे काय करायचं? ऑप्शन वाईज ट्रायल अँड एरर करून बघायचं आहे. ओके, सगळ्यात पहिला आपण पहिला ऑप्शन बघूया 60. ओके, जर आपण 60 पकडली ही नाणी, ओके, सगळे जर 60 असतील, 60 60 60 आणि 60, तर ह्यांची बेरीज 105 येते का आपण बघायचं. ओके, म्हणजेच ह्या 3 प्रकारच्या नाण्यांची जर आपण 60 60 60 संख्येनी संख्या घेतल्या तर त्याची बेरीज 105 येते का बघायचं, आणि जर 105 येत असेल तर ते त्याचं बरोबर उत्तर असेल. 60 हे बरोबर उत्तर असेल. सो इथे बाय ऑप्शन आपल्याला करायचं आहे. राईट, सो जस्ट अ सेकंड. ओके, सो हा, आता मी असं केलं तर याच्यामध्ये 1 रुपयाची जर 60 नाणी असतील तर 1 × 60 काय येतं? 60 रुपये होतील हे. राईट, हे किती होतील? 60 रुपये होतील. 1 × 60 केल्यावर 60 रुपये होतील. आता इथे पैसे आहेत. आता 50 पैसे म्हणजे किती? अर्धा रुपया. राईट, 1/2 रुपया, 1/2 रुपीज. राईट, बिकॉज 1 पैसा म्हणजेच एक रुपये म्हणजे 100 पैसे असतात. राईट, म्हणून 50 पैसे म्हणजे अर्धा, आणि 25 म्हणजे 1/4 पैसा. ओके, म्हणजेच 1/4 पैसा. राईट, सो इथे जर मी लिहिलं 1/2 × 60 म्हणजेच किती रुपये येणार? 1/2 × 60 करा, 30 रुपये. ह्याला मल्टिप्लाय करा 1/2 × 60. ओके,
1/2 इंटू 60 काय येतं ₹30 येतं. तसंच इथे जर मी केलं 1/4 इंटू 60 राईट 1/4 इंटू 60 किती येतं करा इथे 1/4 इंटू 60 किती येतं 15 म्हणजेच हे किती आहे ₹15 राईट. आता यांची टोटल करून बघा 60 30 आणि 15 किती येतं 60 प्लस 50 प्लस 13 किती येतं किती येतं ह्याचं टोटल 60 प्लस 30 90 आणि 90 प्लस 15 105 आला ना याची बेरीज 105 याचाच अर्थ हे जे संख्या आहेत ते कोणत्या रेशो मध्ये आहेत ते 60-60-60च्या रेशो मध्ये आहे. जर इथे उत्तर आपलं चुकीचं आलं असतं तर आपण काय केलं असतं आपण परत एकदा दुसरं ऑप्शन घेऊन बघितलं असतं राईट. सो आपण 160 हे बरोबर उत्तर आहे. सगळ्यात पहिला आपण केलं नाणी कोणत्या कोणत्या रुपयाचे आहेत ते आपण लिहून घेतले. त्यानंतर त्यांची संख्या आपल्याला माहिती नव्हती आपण बाय ऑप्शन गेलो आपण पहिला ऑप्शन पकडला 60 आणि आपण त्याची किंमत काय केली मल्टिप्लाय करून त्याची किती नाणी आहेत इंटू संख्या त्याची रुपीज फाइंड आउट केले किती आहेत आणि त्या रुपयांची बेरीज केली 105 आली म्हणजेच उत्तर बरोबर आहे आपलं 105 ह्याची बेरीज येते. सो किती संख्यांमध्ये आहेत नाणी तिन्ही संख्या 60-60-60च्या संख्येमध्ये आहेत. 1 रुपयाची 50 पैशांची आणि 25 पैशांची जी नाणी आहेत ती कितीच्या संख्येमध्ये आहेत 60च्या संख्येमध्ये आहेत. ओके सो 60 हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस करायचं आहे आपल्याला. ओके आपल्याला हे जे प्रश्न असतात नाण्यांचे प्रश्न असेल रेशोमध्ये किती आहेत किंवा संख्येमध्ये किती आहेत हे जे प्रश्न असतात ना तुम्हाला एव्हरीडे प्रॅक्टिस करायला मिळणार. ओके जर तुम्ही आपल्याबरोबर आपल्या जी सिरीज आहे मॅथमॅटिक्सची त्याच्याबरोबर तुम्ही रोज जर प्रॅक्टिस केलात तर ऑब्व्हियसली तुम्हाला मॅथ खूप जास्त सोपं होणार आहे. आय गॅरंटी यू फक्त आपल्याला डेली प्रॅक्टिस करायची आहे. ओके आणि आपल्याला ना काय होतं की कुठलं तरी माध्यम हवा राईट प्रॅक्टिस करण्यासाठी. आपल्या मनातून आपण कधी कधी नाही करत की लेट अस डू बाय आवर्सेल्व्स असं नाही होत. जर कोणीतरी असेल सपोर्ट करायला राईट जसं की तुम्ही कोणताही व्हिडिओ बघतोय मॅथमॅटिक्सचा तर त्यांच्याबरोबर सिरीजच्या अकॉर्डिंग जर प्रॅक्टिस करत असाल ना आय बेट यू तुमचे खूप सारे प्रश्न तुमचे असेच प्रॅक्टिस होतील राईट. दॅट इज वाय हे जे काही मी शिकवते ते माझ्याबरोबर एव्हरीडे प्रॅक्टिस करा. आय रिअली अश्युअर यू की तुमच्यासाठी खूप जास्त सोपं होणार आहे मॅथ अँड रिझनिंग. ओके लेट अस मूव्ह ऑन अहेड टू द नेक्स्ट क्वेश्चन. जो एएसओ मेन्स 2012चा प्रश्न आहे किती प्रकारात 4 पुस्तके एबीसीडी हे 4 प्रकारचे पुस्तके आहेत आणि ते एकावर एक ठेवता येतील जेणेकरून ए व बी या एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाहीत. सो ए आणि बी हे सानिध्यात नाही आले पाहिजे म्हणजेच हे ए टू बी असे प्रकारे ऑर्डरली लावायचे आहेत की ए आणि बी हे एकत्र आले नाही पाहिजे. ओके त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही आले पाहिजे ए आणि बी एक दुसऱ्याच्या. सो आता इथे काय इथे ऑर्डरनी ठेवायचं आहे. ओके सो इथे काय आहे ऑर्डरनी ठेवायला सांगितलेलं आहे आपल्याला एका राईट. सो इथे काय करतं इथे ऑर्डर खूप जास्त मॅटर करतं. सो असे कॉम्बिनेशन म्हणजे असे किती ऑर्डर येतील की ए आणि बी समोरासमोर आजूबाजूला येणार नाहीत आणि आपल्याला बुक्स या प्रकारे ऑर्डरनी लावायचे आहेत. सो जेव्हा कधी असं ऑर्डरचा प्रश्न येतो सिस्टमॅटिकली लावायचा तर इथे आपण परम्युटेशन हे वापरतो. ओके परम्युटेशन म्हणजेच परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन तुम्ही बघितलं असेल राईट. कॉम्बिनेशनचा तर आपण ऑलरेडी क्वेश्चन्स बघितलं आहे. ओके परम्युटेशन म्हणजे पी लिहितो आपण आणि इथे किती प्रकारचे पुस्तके आहेत 4 आहेत आणि त्यामधले किती 2 जे बुक्स आहेत ते कॉन्टॅक्ट मध्ये नाही आले पाहिजे. सो असे प्रकारचा ऑर्डर की ज्या 4 बुक्स मधले हे 2 बुक्स काय आहेत एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही आले पाहिजे. ओके सो 4 मधून 2 म्हणून 4p2. ओके कॉम्बिनेशन जर तुम्हाला माहिती आहे एक दुसऱ्याबरोबर कोणत्याही ऑर्डर मध्ये येऊ शकतं तिथे ऑर्डर मॅटर नाही करत म्हणजे सिस्टमॅटिक फ्लो नाही मॅटर करत तेव्हा आपण कॉम्बिनेशन यूज करतो. जसं की हँडशेक असेल ओके तिथे कोणीही 2 येऊन एक दुसऱ्याशी हँडशेक करू शकतं असं ऑर्डर नसतं तिथे. ओके सो तिथे आपण काय यूज करतो तिथे आपण कॉम्बिनेशन यूज करतो. तिथे कसं असतं जर आपण असं मी दिलं NCP कॉम्बिनेशन मध्ये दिस इज द कॉम्बिनेशन फॉर्म्युला. सो कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय होता NCP इज इक्वल टू
एन फॅक्टोरियल अपॉन पी फॅक्टोरियल इंटू एन मायनस पी फॅक्टोरियल, राईट? हा ह्याचा फॉर्म्युला आहे. तर परमिटेशनचा फॉर्म्युला काय असतो? परमिटेशनचा फॉर्म्युला मी इथेच लिहिते. परमिटेशनचा फॉर्म्युला जर मी असा दिला एन पी किंवा मी एन पी आर असा दिला तर एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल हे याचा फॉर्म्युला असतो. ओके, एवढाच असतो. एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल हा याचा फॉर्म्युला असतो. ओके, सो परमिटेशनचा फॉर्म्युला जास्त सिंपल असतो. सो तेच फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. 4 फॅक्टोरियल म्हणजेच एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल. आर इथे 2 आहे. सो फॅक्टोरियल आपल्याला माहिती आहे 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजेच 4 फॅक्टोरियल झाला. सो आता ते 2 फॅक्टोरियल जर आपल्याला कट करायचं असेल तर आपण असं लिहू शकतो 4 इंटू 3 इंटू 2 फॅक्टोरियल. ओके, 2 फॅक्टोरियल म्हणजेच 2 इंटू 1 आणि खालचा पण 2 फॅक्टोरियल म्हणजेच 2 इंटू 1, राईट? सो आपल्याला कम्प्लीट लिहिण्याची गरज नाही आहे. तुम्ही असं पण करू शकता 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 अपॉन 2 इंटू 1 जो 2 चा फॅक्टोरियल आहे आणि 2 इंटू 1 क्रॉस झाला. तेच आहे इथे, फक्त शॉर्टकट मध्ये दिलेलं आहे. ओके, सो 2 इंटू 1 कट झाला, राहिला काय 4 इंटू 3 आणि माहिती आहे आपल्याला 4 3 जा 12. सो उत्तर काय आलं आपलं? 12 उत्तर आलं. सो असे किती आहेत ऑर्डर? असे 12 ऑर्डर्स येतील. ओके, आणि ते आपण काय फॉर्म्युला यूज केलेला आहे? NPR विच इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. तिथल्या तिथे लगेच नोट डाऊन करून लिहा काय फॉर्म्युला यूज केलेला आहे. ओके, सो दॅट तुम्हाला रिवाइज करताना जास्त सोपं जाईल. आय एम टेलिंग अगेन अँड अगेन की फॉर्म्युला पटकन नोट डाऊन करून घ्या, म्हणजेच तुम्हाला प्रश्न वाचल्या वाचल्या लगेच त्याचा पॅटर्न कळायला हवा आणि आपल्याला कॉम्बिनेशन यूज करायचं आहे की परम्युटेशन यूज करायचं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. या दोघांचे अर्थही कळले पाहिजे जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत ऑलरेडी. ओके, सो हा झाला आपला 8वा प्रश्न, परमिटेशनचा प्रश्न होता. ओके, नाउ लेट अस मूव ऑन अहेड टू क्वेश्चन नंबर 9 जो ASO प्रिलिम्स 2012चा प्रश्न आहे. ओके, 2012चा प्रिलिम्सचा प्रश्न आहे ASOचा. सो आपल्याला एक इक्वेशन दिला आहे आणि आपल्याला भयानक वाटेल ते बघितल्या बट आय ट्रस्ट मी खूप जास्त सोपा प्रश्न आहे हा. 7 मायनस फक्त जे सिम्बल्स आहेत ते आगळे वेगळे दिलेले आहेत म्हणजे ऑपोजिट दिलेले आहेत, प्लस मायनस असं. बाकी सगळे नंबर्स काय आहेत? सेम आहेत, राईट? याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता इथे खूप सारे इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज आहेत जे आपले यूज होणार आहेत. ओके, तर ते नोट डाऊन करून घ्या सो दॅट तुम्हाला जास्त इझी जाईल. ओके, सगळ्यात पहिला जर आपण कन्सिडर केलं रूट 7 ला ए आणि रूट 5 ला बी. ओके, तर आपण सगळ्यात पहिला काय करूयात, हे तर कन्सिडर करणारच आहोत आपण, पण त्याच्या आधी आपण काय करूयात, त्याला क्रॉस मल्टिप्लाय करूयात. ओके, क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय? ओके, क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय करणार आहोत आपण, इज दॅट आपण ह्याला ह्याच्याशी आणि ह्याला ह्याच्याशी मल्टिप्लाय करणार. ओके, क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करणार, ह्याला ह्याच्याबरोबर आणि ह्याला ह्याच्याबरोबर. सो आपण सगळ्यात पहिला काय करूयात, सगळ्यात पहिला नंबर लिहून घेऊयात रूट 7 इंटू रूट 5. ओके, हा पहिला मी नंबर लिहून घेतला आणि ह्याला ह्याच्याशी मल्टिप्लाय करायचा आहे. सो मी ह्याच्याशी मल्टिप्लाय करते रूट 7 प्लस रूट 5, राईट? ओके, आता मध्ये काय आला? प्लस. नंतर काय, ह्या नंबरला ह्याच्याशी मल्टिप्लाय करायचा आहे. सो सगळ्यात पहिला मी हा लिहून घेते रूट 7 मायनस रूट 5. ओके, वरचा नंबर लिहून घेतलेला आहे. आता ह्याच्याशी मल्टिप्लाय करायचा आहे, सो मी तो मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिते खालचा नंबर रूट 7 मायनस रूट 5. ओके, आणि खाली काय होणार, दोघांचे डिनॉमिनेटर मल्टिप्लाय होणार. जेव्हा कधीही असं आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो म्हणजे हे दोघे मल्टिप्लाय करतो आणि हे दोघे मल्टिप्लाय करतो, साइन तशी सिंपल मधली मेन आली. तुम्हाला समजण्यासाठी मी ह्याला वेगळं करते. हे ह्याचं मल्टिप्लिकेशन इथे लिहिलंय मी आणि हा प्लस मधला आहे आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मी इथे लिहिलेलं आहे. ओके, सो जेव्हा पण असं क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण, ह्या दोघांचे जे डिनॉमिनेटर आहेत ते पण मल्टिप्लाय होतात एक दुसऱ्या बरोबर. ओके, इथे असे. सो रूट 7 मायनस रूट 5 इंटू रूट 7 प्लस रूट 5. ओके, हे असं झालं, हे दोघांना मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटर मध्ये. ओके, आता आपल्याला हे इक्वेशन बघून घाबरायचं नाही आहे, खूप जास्त सोपं आहे, ट्रस्ट मी. सगळं कटआउट होणार आहे आणि काहीच राहणार नाहीये. ओके, सो लेट अस मूव अहेड. आता अच्छा बघूयात आता काय होणार आहे. आता आपल्याला 1 बाय 1 मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सगळ्यात पहिला रूट 7 पकडायचा
√7 इंटू √7, रूट आणि रूट काय होतं, √a इंटू √a काय येतं, √a इंटू √a a येतं. ओके, √a इंटू √a काय येतं, a येतं. म्हणजेच √7 इंटू √7 काय येणार, √7 इंटू √7 काय येणार, 7. बरोबर, √7 इंटू √7. ओके, नंतर आता परत हाच नंबर पकडायचा, एकाशी मल्टिप्लाय झाला, आता दुसऱ्याशी मल्टिप्लाय करा. म्हणजेच दोघांमध्ये काय प्लस साइन आहे, सो प्लस लिहून घ्या. आता √7 ला a बरोबर झालं, आता √7 ला ह्याच्या b बरोबर करा. सो √7 इंटू √5 करा. म्हणजेच √a इंटू √b काय येतं, √ab. ओके, म्हणूनच √7 इंटू √5 काय येणार, √35 येणार. 7 5 35. ओके, आणि रूटच्या अंडर येणार. तर तेच करणार आहे मी. √7 इंटू √5 काय येणार, √35. 7 5 35 आणि रूटच्या अंडर, कारण रूट आहे दोघांना. ओके, सेम नंबर मध्ये काय होतं, रूट कॅन्सल होतो आणि 7 राहतं, म्हणून मी रूट तिथे लिहिलेला नाही. ओके, नंतर काय ना, दोघांमध्ये परत प्लस आहे. आता ह्या नंबरचं ह्याच्याशी आणि ह्याचं ह्याच्याशी झालंय. आता दुसरा नंबर पकडा आणि प्लस करा, बिकॉज इथे प्लस आहे. सो सगळ्यात पहिल्या नंबरशी, मग दुसऱ्या नंबरशी. सो पहिल्या नंबरशी काय, √7 इंटू √5 काय येतं, परत 35 आलं. ओके, आणि √5 इंटू √5 काय येतं, √a इंटू √a a येतं. म्हणून आता इथे प्लस आहे, सो प्लस, आणि √5 इंटू √5 काय येतं, 5. राईट, झालं. हा आपला पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह झालेला आहे. ओके, आता लेट अस मूव्ह ऑन अहेड टू द सेकंड ब्रॅकेट. हा पहिला ब्रॅकेट झाला सॉल्व्ह. आता दुसरा ब्रॅकेट. दोघांमध्ये काय आहे, प्लस साइन आहे, सो मी प्लस लिहिणार. नेक्स्ट तसंच करायचं आहे, पहिला नंबर पहिल्या नंबरशी, परत पहिला नंबर दुसऱ्या नंबरशी, असंच करायचं आहे आपल्याला. सो √7 इंटू √7, √a इंटू √a काय येतं, a. सो √7 इंटू √7 काय येतं, 7. आता √7 इंटू मायनस √5, सो √a इंटू मायनस √b काय येणार, मायनस √ab. ओके, म्हणून इथे √7 इंटू √5 काय येणार, 35च येणार. 7 5 35, बट प्लस मायनस मायनस, म्हणून मायनस साइन. ओके, √7 इंटू √5. आता हे झालं. आता नेक्स्ट नंबर घ्या, दुसरा नंबर, पहिल्याशी आणि दुसऱ्याशी. सो आता ह्याच्यामध्ये काय आहे, मायनस साइन आहे स्टार्टिंगला, सो आपण मायनस साइन टाकणार. √5, ओके सॉरी, ओके, सो √5 इंटू √7 काय येतं, परत 35 येतं, आणि प्लस इंटू मायनस मायनस, इथे प्लस आणि मायनस आहे, सो मायनस येणार. प्लस इंटू मायनस मायनस येतं. नेक्स्ट परत मायनस, म्हणून मायनस. √5 इंटू √5 काय येतं, मायनस मायनस काय येतं, प्लस येतं, आणि √5 इंटू √5 5, सो 5. ओके, हा झाला दुसरा ब्रॅकेट. झालं आता आपलं कम्प्लीट सगळं. आता डिनॉमिनेटर मध्ये बघूयात काय होत आहे. ओके, डिनॉमिनेटर मध्ये काय होत आहे, a प्लस बी इंटू a मायनस बी, a प्लस बी a मायनस बी. जर ह्याला a आणि b कन्सिडर केलं तर a प्लस बी इंटू a मायनस बी दिसते, आणि आपल्याला माहिती आहे a प्लस बी आणि a मायनस बी चं काय येतं उत्तर, a² मायनस b². सो √7 चा स्क्वेअर मायनस √5 चा स्क्वेअर. ओके, राईट, एवढं जमलं. खूप जास्त सोपं होतं, इतकं काही असं डिफिकल्ट नव्हतं, फक्त आपण एक दुसऱ्याशी मल्टिप्लाय केलं. नंतर आता उत्तर काढूयात. ओके, आता इथे नीट बघा, √35 प्लस आणि मायनस म्हणजेच कट होणार. राईट, कट आणि कट. √35 काय झाले, कट झाले. जस्ट अ सेकंड, मी दुसऱ्या पेननी करते सो दॅट तुम्हाला समजेल व्यवस्थित. √35 प्लस मध्ये होता आणि मायनस मध्ये होता, कट झाला. प्लस मायनस कट झाला. परत इथे प्लस मध्ये एक आहे, परत इथे एक मायनस मध्ये आहे, कट झाले दोन्ही. ओके, आता राहिले काय, राहिले 7 प्लस 5 प्लस 7, हा प्लस 7 आणि प्लस 5 डिवाइड बाय √7 चा स्क्वेअर काय येतो, 7, आणि √5 चा स्क्वेअर काय येतो, 5, आणि दोघांमध्ये मायनस आहे, सो मायनस. बघा, काहीच राहिलं नाहीये. सो आता इथे काय करायचं, 7 प्लस 7 14, आणि 5 प्लस 5 10, डिवाइड बाय काय आहे, 7 मायनस 5 काय येतं, 2. सो 14 प्लस 10 येतं 24, आणि 24 भागे 2 किती येतं, 12. सो या पूर्ण इक्वेशनचं उत्तर काय आहे, 12. सो 12 इज द आन्सर. ओ सॉरी, 12 इज द आन्सर. ओके, खूप जास्त इझी होतं, असं काही डिफिकल्ट नव्हतं, फक्त नीट बघून घ्या.
काय काय फॉर्म्युले यूज केलेले आहेत ते नीट बघा. सगळ्यात आधी मी काय केलंय, क्रॉस मल्टिप्लाय केलाय. ह्याला याच्याशी मल्टिप्लाय केलंय, ह्याला याच्याशी मल्टिप्लाय केलं आणि प्लस साइन केलं आणि ह्याला याच्याशी खाली डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय केलंय आणि दोघांना ब्रॅकेट ओपन करून मल्टिप्लाय केलं आणि मग कट झाले खूप सारे रूटवाल्याची गोष्टी कट झाल्या आणि राहिला काय 7 + 5 + 7 + 5 डिवाइड बाय 7 √7 स्क्वेअर 7 मायनस √5 स्क्वेअर 5. सो हे सगळे व्हॅल्यूज दिले आणि डिवाइड केल्यावर 12 हे उत्तर येतं. ओके, आता इथे खूप जास्त इम्पॉर्टंट फॉर्म्युले काय काय आहेत लक्षात ठेवण्यासारखे. लेट मी जस्ट गिव्ह इन वन शॉट काय काय आहे. ओके, येस. सो इथे फॉर्म्युले काय काय आहेत. इथे फॉर्म्युला हा एक आहे a + b इंटू a - b, जे आपण प्रिव्हियस खूप साऱ्या क्वेश्चन्स मध्ये प्रॅक्टिस केलेला आहे. a² - b². ओके, आणि जेव्हा पण आपण ब्रॅकेट्स ओपन करतो, ओके, तेव्हा काय येतं, आता हा हे पण आहे √a². √a² काय येतो a. ओके, आणि √a इंटू √a काय येतो a, आणि √a इंटू √b काय येतं √ab मल्टिप्लाय करून. सो हे फॉर्म्युलेज आपण इथे बघितलेले आहेत. नोट डाऊन करून घ्या काय काय फॉर्म्युले आपण बघितले. ओके, सो खूप जास्त इझी क्वेश्चन होता हा, फक्त तुम्हाला फॉर्म्युले माहिती असले पाहिजे. ओके, नाउ लेट अस मूव ऑन अहेड टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 10 आपला लास्ट क्वेश्चन आहे आजचा. जर आपण 20 - 5 इंटू 2 + 3 -18 डिवाइड बाय 9 ला बरोबर सोडू तर आपल्याला हे उत्तर मिळते. म्हणजेच आता पूर्ण अख्खा इक्वेशन दिलाय 20 - 5 इंटू 2 + 3 -18 डिवाइड बाय 9. तर ह्याचं उत्तर काय येतं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो जेव्हा कधी असे खूप सारे प्लस मायनस डिवाइड दिला असेल तर आपण इथे एक रूल यूज करतो आणि दॅट रूल इज BODMAS रूल. ओके, BODMAS रूल आहे हा, BODMAS. ऍक्च्युली BODMAS असतं. ओके, सो इथे काय आहे, V आणि O जो आहे मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते. ओके, जेव्हा आपल्याला त्या प्रकारचा प्रश्न येईल. बट आय नो व्हॉट इज V व्हेरॅलम असतं. म्हणजेच V म्हणजेच जेव्हा कधी असे असतात ना नंबर्स, आता आपल्याला खूप सारे कॅल्क्युलेशन्स दिले असतील 28 + 9 - 6 डिवाइड बाय 3 असं दिलं असेल आणि जर 28च्या वरती असा बार दिला असेल, ओके, ना तर 0.3च्या वरती असा बार दिलेला असतो. सो हे जे बारवाले असतात ना ते V मध्ये येतात. ओके, ओके, ते V मध्ये येतात. सो V मध्ये येतात ते. आणि O म्हणजेच काय असतं, ऑर्डरचं असतं. ऑर्डर म्हणजे काय, जेव्हा कधी ही रूटचे प्रश्न असतात, ओके, जसं √6 दिलं असेल +2 -9 डिवाइड बाय 3 असं दिलं असेल तर हे जे रूट असतात किंवा x² असेल असे स्क्वेअरवाले जे असतात टर्म्स ते O ऑर्डर्स मध्ये येतात. ओके, आणि नेक्स्ट येतं ब्रॅकेट्स ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ओके, बट सध्या आपण फक्त BODMAS बघू, ते जेव्हा डिटेलमध्ये आपण बघूयात. ओके, B म्हणजे ब्रॅकेट्स ऑफ, ओके, आणि D म्हणजे काय येतं डिव्हिजन. ओके, M म्हणजे येतं मल्टिप्लिकेशन, A म्हणजे येतं ऍडिशन आणि S म्हणजे येतं सबट्रॅक्शन. म्हणजेच याच ऑर्डरने आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. ओके, सगळ्यात पहिला डिव्हिजन सॉल्व्ह करायचं असतं, मग मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचं असतं, मग ऍडिशन आणि मग सबट्रॅक्शन. सो DMAS. ओके, हे याचं डिव्हिजन आहे, जे ऑर्डर आहे कसं सॉल्व्ह करायचं. ओके, सो मुव्हिंग अहेड टू आवर क्वेश्चन. सगळ्यात पहिला आपल्याला डिव्हिजन सॉल्व्ह करायचं आहे. सो डिव्हिजन काय आहे, 20 - 5 इंटू 2 + 3. आता इथे काय दिलाय 18 डिवाइड बाय 9, राईट, आणि 9 × 2 = 18 येतं, हे आपल्याला माहिती आहे. सो इथे उत्तर काय येईल मायनस, हा मायनस तसा झाला, 18 डिवाइड बाय 9 काय येतं 2 येतं. सो 2 लिहिला. ओके, नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे
डिव्हिजन झाला आपला, डिव्हिजन झालेला आहे. आता नेक्स्ट आहे मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करा. 5 2 जा काय येतं 10 आणि हा मायनस तसाच इथे दिलेला आहे. ओके, सो मायनस 5 2 जा 10 प्लस 3 - 2 इथे सॉल्व्ह करूयात. काय येतं 1 येतं. ओके, देन नेक्स्ट इज व्हॉट, नेक्स्ट 20 - 10 काय येतं 10 येतं आणि हा प्लस 1 राहिला. सो 10 + 1 काय येतं 11. सो आपलं उत्तर काय आहे 11. सगळ्यात पहिला डिव्हिजन केलं, मग मल्टिप्लिकेशन केलं आणि मग पुढचं उत्तर फाइंड आउट केलं. ओके, आता हे मल्टिप्लिकेशनचं उत्तर इथे आलं, तर हे राहिला 1 म्हणून मी इथे सॉल्व्ह केला, बिकॉज हा 20 एकटा राहतोय. मग इथे सगळ्यात पहिला हा सॉल्व्ह केला, ह्याचं उत्तर हे आलं. 2 - 1 चा हा राहतो, मग इथे आणि हा इथे तसाच, आणि 10 + 1 इज 11. बोर्डमास रूल यूज केलेला आहे या प्रश्नामध्ये. ओके, आय होप तुम्हाला 10 क्वेश्चन्स खूप जास्त डाऊट्स काय आले नसावेत, खूप जास्त सोपं होतं. ओके, नाउ लेट अस मूव ऑन अहेड, की आपण आज काय काय फॉर्म्युले शिकलो त्याच्याकडे. ओके, बिकॉज दिस इज अ रिच्युअल फॉर्म्युले. ओके, काय 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 म्हणतात आपण रीतिरिवाज काइंड ऑफ, त्यालाच रिच्युअल म्हणतात इंग्लिशमध्ये. सो आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा कधी असे मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करतो, आपण शेवटी जे काही फॉर्म्युले आपण केले रिवाइज, ते आपण परत एकदा इथे रिकॉल करतो. ओके, सो लेट अस रिकॉल ऑल द फॉर्म्युले काय काय होते. सगळ्यात पहिला आपण काय फॉर्म्युला शिकलो, लेट अस मूव ऑन बॅक अँड सी. हे डिव्हिजनचं तुम्हाला माहिती आहे डेसिमल कसं करायचं, A² वाला शिकलो. मग आपण इथे पण खूप फॉर्म्युलेस, इथे नाही, इथे खूप सारे फॉर्म्युले बघितले इथे, हा या इक्वेशन मध्ये, राईट. सगळ्यात पहिला आपण बघितलं A - B² चा फॉर्म्युला. लेट मी टेक अनदर इंक. let me take the orange one. Okay, so A - B whole square चा फॉर्म्युला काय असतो, A² - 2AB प्लस B² आणि AB म्हणजे या तिघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. ओके, आणि जर मध्ये प्लस असला, A + B असला, तर काय करतो आपण A² फक्त ह्या मायनसच्या जागेवर प्लस येतं, एवढंच लक्षात ठेवा. 2AB प्लस B², सगळे पॉझिटिव्ह टर्म देतात. ओके, A - B मध्ये काय येतं, एक नेगेटिव्ह टर्म येतो मध्ये, आणि A + B मध्ये एक पॉझिटिव्ह टर्म येतो. सो A + B चं होल स्क्वेअर काय येतं, A² + 2AB + B². ओके, नेक्स्ट आपण A - B होल स्क्वेअर, सॉरी A² - B² चा फॉर्म्युला बघितला. आता हा स्क्वेअर इंडिव्हिज्युअली आहे. ओके, हा ग्रुपमध्ये होता, हा टोटलचा स्क्वेअर होता, बट इथे इंडिव्हिज्युअली जर स्क्वेअर असतं तर त्याच्या सबट्रॅक्शन काय येतं, A + B इंटू A - B. ओके, अजून काही इक्वेशन्स मध्ये ऍडिशनल फॉर्म्युले होते क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये, जे आपल्याला माहिती असले पाहिजे. √A चा स्क्वेअर काय येतो, A येतो, राईट. आणि √A इंटू √A काय येतं, A येतं, म्हणजेच हे. ओके, √A चा स्क्वेअर म्हणजेच हे. देन √A इंटू √B काय येतं, √AB. नेक्स्ट आपण हा फॉर्म्युला बघितला, जेव्हा कधी दिवसांचा प्रश्न दिला असेल आणि आपल्याला माहिती आहे A चे दिवस किती आणि B चे दिवस किती, तर आपण काय करतो, हा फॉर्म्युला यूज करतो, राईट. डेजच्या इक्वेशन साठी हा फॉर्म्युला यूज केला आपण. अजून काय इक्वेशन बघितलं आपण, बोर्डमास रूल बघितला, बोर्डमास रूल. राईट, दिस वॉज आवर रिव्हिजन फॉर टुडे. नेक्स्ट तुम्हाला हेही माहिती असलं पाहिजे मल्टिप्लिकेशन मध्ये, फॉर द मल्टिप्लिकेशन साठी आपण हेही शिकलो की प्लस जेव्हा असेल A इंटू B काय येतं उत्तर, ABच येतं, राईट. पण -A इंटू B किंवा और A इंटू -B असेल तर उत्तर काय येतं, -AB, निगेटिव्ह उत्तर येतं. ओके, आणि -A इंटू -B असला म्हणजे दोन्ही निगेटिव्ह असले तर त्याचं उत्तर काय येतं, पॉझिटिव्हच येतं, मायनस प्लस होतं. ओके, सो A इंटू B आपल्याला माहिती आहे, 4 2 8, -4 इंटू 2 असेल तर -8 येणार, म्हणजेच किंवा
4 इंटू -2 असेल तर -8 उत्तर आहे. म्हणजे दोघींपैकी एकालाही निगेटिव्ह असलं तर उत्तर हे निगेटिव्ह मध्येच येतं. आणि मायनस इंटू मायनस बी मायनस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस होतो आणि ए बी हे उत्तर येतं. सो दिस वॉज ऑल अबाउट टुडेज फॉर्म्युले. जे काही आपण फॉर्म्युला शिकले, यू कॅन टेक द स्क्रीनशॉट फॉर अ सेकंड. मी बाजूला होते सो दॅट तुम्ही स्क्रीनशॉट घ्याल आणि प्रॅक्टिस कराल नंतर. ओके, अजून काय राहिलं असेल तर नक्की सांगा. अजून एक होतं, हा वाला आपण बघितला होता राईट. ए इंटू बी इंटू सी इंटू डी असं असलं तर आपण कसं करतो, ए बी आणि सी डी हे मल्टिप्लिकेशन मध्ये असले तर आपण काय करतो, सगळ्यात पहिला ए ला सी शी करतो म्हणजेच ए सी, नंतर सॉरी दोघांमध्ये प्लस जर मी दिला राईट आणि इथे मध्ये मल्टिप्लिकेशन असलं तर ए इंटू सी प्लस दोघांमध्ये प्लस आहे ना, सो ए इंटू डी ए डी प्लस बी इंटू सी प्लस बी इंटू डी असं येतं याचं. ओके, सो पहिला नंबर ह्या दोघांशी ब्रॅकेटमधले पुढच्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसरा नंबर परत ह्या दोघांशी असं केलेलं आहे. ओके, हे याचा फॉर्म्युला होता. सो दिस वॉज ऑल अबाउट टुडे. आय होप तुम्हाला जे काही आज आपण शिकवलं ते नक्कीच कळालं असेल. नसेल कळालं तरी तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की मॅम मला ह्याच्यामध्ये खूप जास्त डाऊट आला आणि हे तुम्ही नीट एक्सप्लेन नाही केलं किंवा केलेलं होतं तर तुम्ही तेही सांगू शकता. आणि आय होप तुम्हाला जे काही मी आज एक्सप्लेन केलं तर नीट डिटेल्ड वेमध्ये मी माझ्या परीने तर सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल आणि जर समजलं असेल तर नक्की लाईक करा आणि पुढे लेक्चर शेअर करा आणि आम्हाला असंच सपोर्ट करत जा. आणि ह्या सिरीजमध्ये नक्की सगळे नीट प्रॅक्टिस करा. ओके, सोबतच प्रॅक्टिस करत राहा जेव्हा मी शिकवते, सो दॅट इट बिकम्स इझी टू यू. जेव्हा कधी एक्झामिनेशन येईल तर तुमच्या समोरून हे क्वेश्चन्स गेलेले असतील ऑलरेडी आणि तुम्हाला खूप जास्त सोपं जाईल हे. अँड जर तुम्ही इथपर्यंत थांबला असाल लेक्चरमध्ये तर रिअली थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप स्टडिंग. आणि खूप जास्त हार्डवर्क करा, मेहनत करा आणि असेच अभ्यास करत राहा आणि वॉच करत राहा. थँक्यू.